Yes, thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. बोलो यीशु मसीह की. हालेलुया. हालेलुया. जे जागे आहेत ते हालेलुया. जे झोपलेले आहेत ते हालेलुया. ते बाहेर होते. ठीक आहे, ठीक आहे. ओके. खरोखर प्रभू महान आहे. तुम्ही जागा असावं अशी माझी इच्छा आहे आणि जागृत राहून तुम्ही देवबापाचं वचन ऐकावं. ते आपल्या जीवनामध्ये आपण रिलीज करावं, मोकळं करावं. हालेलुया. मी हे सांगू इच्छिते की प्रत्येक क्षण जो आहे आपला तो देवावर अवलंबून आहे. देवाची कृपा आहे आपल्यावरती. देवाच्या अनुग्रहामध्ये आपण आहोत आणि खरोखर प्रभू खूप चांगला आहे. हालेलुया. आणि मी त्याच्या चांगुलपणाचा अनुभव माझ्या जीवनामध्ये रोज घेत आहे प्रियानो, रोज. म्हणजे लिटरली प्रार्थनेपासून दूर असावं, डिक्लेरेशन्स दूर असावं आणि हे सगळ्या गोष्टी मी करू नये म्हणून सगळे प्रकारची ट्रॅप येते की मी ते करू नये. पण जेव्हा मी आजारी पडते तेव्हा मी जास्त करते. जेव्हा मला असं वाटतं की मला बोलता नाही येणार, मला दम लागेल, तेव्हा मी आराधना करते. हालेलुया. हालेलुया. दुष्टाला वाटत असेल की याला मी थांबवायचं कसं, पण मी त्याला म्हटलं मी तुला येशूच्या नावामध्ये तुझ्यावर पाय दिलाय आणि मी विजय मिळवलाय. हालेलुया. अशाच प्रकारे आपल्याला आपले युद्ध लढायचं आहे. हालेलुया. आपल्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनामध्ये युद्ध आहे. रोज आपण काय करतो, सैतानाला हावी होऊ देतो. त्याला म्हणतो की हा कर तू काम. आजारपण येते, मग आजारपणाचं ऐकतो. घरामध्ये वाद झाले, त्या वादाला महत्त्व देतो. घरामध्ये कमतरता आली, त्या कमतरतेला महत्त्व देतो. आणि आपण काय करतो, त्या गोष्टीला महत्त्व देतो ज्याला आपल्याला द्यायला पाहिजे त्याला देत नाही. का नाही देत? कारण सैतानाची इच्छाच नाही ना तुम्ही ते करावं. म्हणून तो तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला तो काय करतोय, त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या विजनपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, जेव्हा त्रास होतो, जेव्हा प्रार्थना करायची, प्रार्थनेला जोडायचंय, चर्चला यायचंय, पाऊस येतोय, अशा वेळेस मी जास्त करीन, मला उशीर होणार नाही याची मी काळजी घेईन, मी लवकर जाईन. अशा प्रकारे आपल्याला काम करायचंय प्रियानो. असं जर आपण केलं तर आपण त्या दुष्टावर विजय मिळू. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, आपण आपल्या विषयाकडे येणार आहोत आणि आपला विषय आहे, आपल्या विषयाकडे जाणार आहोत आणि आपला विषय आहे संचिप, पुत्रत्वाकडे आपण जात आहोत. आणि खूप काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मला त्या गोष्टी तुमच्याशी मला शेअर करायच्या आहेत. तर माझी विनंती आहे मंडळीला, कृपा करून तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, कारण प्रत्येक सिरीजमध्ये तुम्ही अवेलेबल नव्हते. बरेचसे लोक काही सिरीजमध्ये आहेत तर काहींमध्ये नाही आहे. आजचा चौथा पार्ट आहे हा. आणि आजच्या चौथ्या पार्टमध्ये बरेचसे लोक पहिल्यामध्ये होते, दुसऱ्यामध्ये नव्हते, तिसऱ्यामध्ये होते तर चौथ्यामध्ये नाही आहेत. म्हणजे अशा प्रकारे आहे. तर कृपा करून लक्ष द्या. ठीक आहे, यावेळेस आपण काढूयात वचन. पहिले योहान याचा 1 अध्याय आणि 5वं वचन. पहिले योहान याचा 1 अध्याय आणि 5वं वचन. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. देवाने जेव्हा सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्याने सर्वात प्रथम काय निर्माण केलं असेल? सगळ्यात पहिला देव म्हटला का चला आपण अहमदनगर करू, आपण पहिलं महाराष्ट्र तयार करू, मग चेन्नई करू, मग केरळ करू, किंवा मग अमेरिका करू, किंवा मग आशिया खंड करू, किंवा असं काहीतरी करू, असं म्हटलं का देव? नाही. देवाने सगळ्यात पहिलं काही बनवायचं असेल तर प्रभू काय बोलला? प्रकाश बोलला. आणि प्रकाश आहे, प्रकाश जर असेल, लाईट जर असेल, प्रकाश जर असेल तर आपण त्या प्रकाशात चालू शकतो, प्रकाशात काम करू शकतो. लाईट बंद करा रात्रीच्या वेळेला, तुम्ही काम कराल का? नाही करणार.
काय करणार नाही, कारण दिसणार नाही, प्रॉपर होणार नाही. आणि म्हणूनसाठी थोडक्यात लाईट आल्यानंतर आपण कामाला हातात घेतो. ठीक आहे. तर देवबापाने काय केलं, सगळ्यात पहिलं प्रकाश देवबापाने निर्माण केला. विदाउट लाईट देअर इज नो ट्रान्सफॉर्मेशन पॉसिबल. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल घडत नाही. एखादा व्यक्ती आहे, तो रस्त्याने चाललाय आणि तो पडला खाली, तो खाली पडला आणि मग तो पडलेलाच आहे आणि मग समोरचा आला, त्याला दिसतंय की तो खाली पडलेला आहे, परंतु जो पडलाय त्याला कळलंच नाहीये की तो पडलाय म्हणून. मग तो उठू कसा शकेल? येतंय लक्षात मला काय म्हणायचंय? एखादा व्यक्ती जर खाली पडलेला आहे खड्ड्यामध्ये आणि त्याला ते जाणीव नाहीये त्या गोष्टीची की तो पडलेला आहे, हा, जर समोरचा त्याला सांगतोय की तू पडलायस खाली आणि तो जर म्हणतो नाही मी पडलेलोच नाहीये, मग तो व्यक्ती कुठे? तो व्यक्ती अंधारात आहे. म्हणजे त्या व्यक्तीला कळतच नाहीये की तो काय करत आहे. आणि जर त्या व्यक्तीला कळतंय की तो पडलाय, त्याच्याकडून चुकलंय, हा, त्याच्याकडनं काहीतरी चूक घडत आहे, याचा अर्थ हा होतो की तो प्रकाशात आहे. आमेन, हालेलुया. एंट्रन्स ऑफ युअर वर्ड गिव्स मी लाईट. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये काय आणतं? प्रकाश आणतं. हालेलुया. जेव्हा देवाचं वचन आपण वाचतो, जेव्हा देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये वाचलं जातं, समजून घेतलं जातं, फक्त वाचणं नाही म्हणत, समजून जेव्हा घेतलं जातं प्रियांनो, तेव्हा आपल्याला कळतं की मी प्रकाशात आहे किंवा अंधारात आहे. आणि जोपर्यंत हे आपल्याला कळतच नाही की आम्ही प्रकाशात आहे का अंधारात आहे, तोपर्यंत आपण उजिडामध्ये चालू शकत नाही प्रियांनो. आमेन, हालेलुया. पुढचं वचन वाचूयात. 1 जॉन याचा 1 अध्याय आणि 5 आणि 6 दोन्ही वचन वाच. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. एक मिनिट. जर आपली फेलोशिप जी आहे, आपली सहभागिता जर प्रभू सोबत आहे तर काय आहे? पुन्हा लावता नाही येणार का बरं? त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो. आपण खोटे बोलतो. जेव्हा आदमाने चूक केली, आदमाने अपराध केला, तेव्हा तो लपला प्रभूपासून. त्याचं लपणं ती देवाची चूक होती का? देव त्याला शोधू शकत नव्हता का? शोधू शकत होता, परंतु ती आदमाची चूक होती की लपणं. तो लपला म्हणजे तो स्वतः अंधारात गेला. आपण फेलोशिप, त्याला देवबापाला त्याच्याशी काय करायची होती? फेलोशिप करायची होती. आमेन, हालेलुया, हालेलुया. 7वं वचन वाच. पण जसा तो प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. यस, पुन्हा वाचते. पण जसा तो प्रकाशात आहे तसेच जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. हा, आणि जसा तो प्रकाशात आहे तसे आपण जर प्रकाशामध्ये चाललो तर आपली सहभागिता कोणाशी आहे? त्याच्याशी आहे. आमेन, हालेलुया. आणि जर मी स्वतःला हेच म्हणत आहे की मी चुकतच नाही, मी अपराधच केलेला नाही, मी खाली पडलेलाच नाही, म्हणजे तो व्यक्ती, पहिली गोष्ट, तो खोटा आहे. तो खोटा आहे आणि तो अंधारात आहे, तो प्रकाशात नाहीये. आणि जेव्हा तो काय करतो, पुढे वचन वाच. 7 का? हा, 9 वाच. 9. जर आपण आपली पापे पदरी घेतली. हा, बस. जर आपण आपली पापे पदरी घेतो आणि कबूल करतो, आपल्या मुखाने कबूल करतो, तेव्हा आपल्या पापांची क्षमा होते. हालेलुया. आणि जेव्हा आपण आपली पापे कबूल करतो, आपल्या पापांची क्षमा होते आणि देवाच्या फेलोशिपमध्ये आपण पुन्हा येतो. आमेन, हालेलुया, हालेलुया. वाच पूर्ण वचन ते.
जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल. एक मिनिट. तो कसा आहे? विश्वसनीय आहे व न्यायी आहे. तो फक्त क्षमाशील नाहीये, तो न्यायी आहे. त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी न्यायत्वाचं कृत्य केलंय. आमेन, हालेलुया. जुन्या करारामध्ये लोक काय करत असायचे? दरवर्षी अर्पण आणायचे, आपले पापे कबूल करायचे, कन्फेस करायचे, आणि आपले सगळे पापे त्याच्यावर टाकायचे, आशा करायची की प्रभू आम्हाला क्षमा करेल. पूर्ण 1 वर्षाचं पाप क्षमा झालं. परत हीच गोष्ट पुढच्या वर्षी रिपीटेडली चालू होते. आजही आपण काय करतोय? पाप करतोय, पापाची कबुली करतोय आणि क्षमा मागतोय. परंतु हा आपण विश्वास करत नाही प्रियानो, प्रियानो, की ते आपण अपराधीपणाची जी भावना आपल्यामध्ये येते ना प्रियानो, ती आपल्याला प्रभूपासून दूर नेतीये. आपण प्रार्थना करूया 1 मिनिटाची. बहांती असोल महांते रेहिनी अंथाजी आंदोला बनांती अथेर मांथेरी खलहंतो महलमनी अंदी अश्यहल मनांतो हो सोहंत केरी कातलहंते रिहिंटी लखदी अजार बहल परोठो रिखिता लादना माशेखेते मेरी अंथाना महंते रिखो ताला ब्रते लोब्रो नुमा सिहंता मनहंते रिहंदोलो रिखाना महाश्याला बरहंते रिहलो रिखेते देहा सहंते मादी असार महंतो रुमा शेखेंते केरी अंथाला दे रिखो ना महल मनांते असाल महंतो रो बहु शेखेंते. हालेलुया. पवित्र आत्म्या, मी माझ्या स्वतःला तुझ्या हातामध्ये देत आहे. देवा, तू माझं सहाय्य कर, माझ्या मुखाचा ताबा घे आणि माझ्याद्वारे तू बोल प्रभू. तू मंडळीची भेट घे आणि देवा तुझा गौरव होऊ दे. सर्व गौरव तुला देत प्रभू येशूच्या नावात मागत आहोत. पण पिते आमची प्रार्थना तो ऐक. आमेन. हालेलुया. प्रियानो, जेव्हा आपण आपले अपराध कबूल करतो आणि ते तिथं सोडून देतो, तेव्हा आपल्यावरती काय होते? कृपा होते. आपण येशूच्या रक्ताखाली आहोत आणि येशूच्या रक्ताने आपण त्या क्षणाला, कोणत्या क्षणाला? जेव्हा आपण कबूल करतो. आपल्याला माहिती होते की हा प्रभू, मी चुकलो आहे, आता मी क्षमा मागत आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये काय होतं प्रियानो? ते पाप घेऊन आपण बसतो आणि गिल्ट घेऊन आपण काय करतो? देवाच्या समोर जाऊ शकत नाही, आपण जात नाही. आपण अपराधीपणाची भावना आपल्यामध्ये ठेवतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय? त्याच वेळेला सगळ्यात पहिले आपल्याला जाणीव होणं गरजेचं आहे की प्रभू, मी चूक केली आहे, मला क्षमा कर. तिथेच, म्हणजे वेळ न घालवता तिथेच त्या गोष्टीची क्षमा मागायची आपल्याला आणि प्रभूकडे जायचंय. त्या क्षणाला देवबाप काय करेल? आपल्याला क्षमा करेल. नवीन कराराचा फायदा काय माहिती आहे का? नवीन कराराचा फायदा हा आहे की आपल्याला अनहिंडर्ड फेलोशिप प्रभू संगती भेटते. म्हणजे आपली सहभागिता प्रभू सोबतची कधीच तुटू शकत नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपली जी फेलोशिप आहे प्रभू सोबतची, ती कधीच तुटू शकत नाही. आमेन. हालेलुया. मला तुम्ही खूप डिस्टर्ब वाटतात, तर लक्ष द्या माझ्याकडे, ठीक आहे? येस. हालेलुया. तर जुन्या करारामध्ये काय होत असायचं? अर्पण दिलं जायचं. आणि नवीन करारामध्ये आता काय होते? अर्पण देतो का आपण? नाही देत. का नाही देत? एकच अर्पण झालंय, म्हणजे सर्व काळासाठी, है ना? आणि त्या अर्पणावर आपला काय आहे? विश्वास आहे. ठीक आहे? नवीन करारामधून आता, जुन्या करारातून आता आपण नवीन करारामध्ये आलोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परंतु जर अजूनही जर आपण अपराधातच आहोत, मग आपण जुन्या करारातून आलोय खरे बाहेर, परंतु नवीन करारात पोहोचलो नाही अजून. वी आर लॉस्ट इन आवर विल्डरनेस असं म्हणावं लागेल त्यासाठी. मग नवीन करारामध्ये येण्याचा फायदा कोणाला झालाय जास्त? ज्यांचं बळी होत होता त्यांना फक्त, बाकी कोणाला नाही.
तर मंडळीला विनंती आहे, कृपा करून जे अपराधीपणाची भावना तुमच्यामध्ये येत असेल ना प्रियानो, त्याच्यापासून स्वतःला मुक्त करा. कृपा करून स्वतःला त्याच्यातून मुक्त करा. आणि चूक झाली ना, कबूल करा, कन्फेस करा, एक्नॉलेज करा, मुखाने कबूल करा की मी चुकलोय प्रभू. कारण तुम्ही कंटिन्युअसली प्रभूच्या रक्ताखाली उभे आहात. तुम्ही त्याच क्षणाला जेव्हा तुम्हाला समजेल की मी चुकलोय, म्हणजे तुमच्या जीवनात लाईट येते, प्रकाश येतोय, वचनाचा प्रकाश येतोय, आणि त्या प्रकाश तुम्हाला काय करेल, वाट दाखवेल. आमेन. आणि त्या क्षणाला तुम्ही येशूच्या रक्ताने शुद्ध झालेले असाल. मग तुम्हाला म्हणजे दुष्टाला तुमच्या जीवनावरती पोट ठेवण्याला जागा नाही. आमेन. हालेलुया, हालेलुया. येस, आपल्याला नवीन कराराचा फायदा करून घ्यायचा आहे. आपण जुन्या करारातून बाहेर आलोय खरे, परंतु नवीन करारात पोहोचलेलो नाहीत अजून. आपल्याला पोहोचायचंय. आपल्याला त्या नवीन कराराचे सर्व बेनिफिट्स आपल्या जीवनामध्ये घ्यायचे आहेत प्रियानो. आमेन. हालेलुया. आपण वाचूया 1 कोरिन्थकरास पत्र याचा 1ला अध्याय, 15वा अध्याय आणि 17वा वचन. आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. 1 मिनिट. आता मला सांगा, अजूनही जर तुम्ही क्षमा क्षमा क्षमा, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, आणि फॉरगिव्हनेसवर जर अडकून असाल, फॉरगिव्हनेस जर तुम्ही अडकून असाल प्रियानो, तर तुम्ही नवीन करारामध्ये अजून पोहोचलेले नाही. ख्रिस्ती म्हणण्यापेक्षा ख्रिस्तत्वाची किंवा धर्म नाही म्हणणार मी त्याला, किंवा नवीन कराराची सुरुवात कुठे झाली असेल बरं? कुठे झाली? क्रुसावर कुठे झाली? कुठे झाली? मंडळी कोण अपेक्षित आहे? कुठे झाली मला सांगा प्लीज. हा, कुठे झाली? नाही, ठीक आहे. नवीन कराराची सुरुवात कुठे झाली? थोडक्यात आणि सोपं करत आहे गोष्ट. येशू ख्रिस्ताच्या, आपण वाचूया 1 कोरिन्थ 15वा अध्याय आणि 17वा वचन. आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ. बस, ख्रिस्त जर उठवला गेला नसेल तर, हळूहळू एकदम, ख्रिस्त जर उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुमचा विश्वास हा निष्फळ, आणि तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. तुम्ही आपल्या पापातच आहात. कधी? जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर. म्हणजे ते ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य जोपर्यंत तुमच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या अपराधामध्येच आहात. म्हणजे नवीन कराराची खरी सुरुवात ही मत्ते नाहीये तर पुनरुत्थान आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त जर उठवला नसता तर तुम्ही कुठे असता? पापातच असता. ख्रिस्ताने पुनरुत्थानाच्या अगोदर रक्त सांडले. पुनरुत्थानाच्या अगोदर त्याने रक्त सांडलंय, त्याच्यानंतर तो कबरेत गेलाय, आणि मग त्याच्यानंतर त्याचं पुनरुत्थान झालंय. ऍक्च्युली पुनरुत्थान होण्यासाठीच तो मेलाय, हे कारण आहे. आपण काय केलंय? क्षमा, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, इथपर्यंतच थांबलोय. मग तुम्हाला अजूनही गॅरंटी नाही आहे अंतःकरणात की मला देवाने खरंच क्षमा केली का? तुम्हाला क्षमा केली आहे प्रभूने, परंतु कधी? जेव्हा तुम्हाला समजणार आहे की मी चुकलंय, मी कुठंतरी अपराध केलाय, जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव होणार आहे की येस आय एम मिस्टेकन समवेअर, म्हणजे तुमच्यामध्ये तो प्रकाश येतोय. आणि तो प्रकाश काय करेल? तुम्हाला वाट दाखवेल, आणि तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल, आणि तो पवित्र आत्मा तुमच्या मुखाने कबूल करून घेईल की देवा माझं चुकलंय. आणि जेव्हा तो प्रकाश मनामध्ये फक्त येतोच ना, त्याच वेळेला तुम्ही त्या रक्ताने शुद्ध झालेले असता. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
येस, पुढे वाच. तेच पुन्हा एक पहिले करीन 15:17. आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापातच आहात. ओके, तुमचा विश्वास निष्फळ आणि तुम्ही अजूनही पापातच आहात. तर ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आपण पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्यामध्ये वाहत आहे प्रियांनो. हालेलुया. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्यामध्ये आपल्याला चालणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रेखेटाला महाशियांथे रेखेटा हन मनांदी असे. तर आपण मागच्या वेळेस आपण काय पाहिलं होतं? नेपियोस पाहिला होता. परंतु त्याच्या अगोदर टेक्नॉन म्हणून आहे. आपण वाचूया योहान्याचं 1 अध्याय आणि 12 आणि 13 वचन. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. बस, देवाची मुले. जितक्यांना, कोणाला? पुन्हा एकदा वाच. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आमेन. हे आहे टेक्नॉन. ग्रीकमध्ये याला टेक्नॉन हा शब्द वापरलाय. याला म्हणतात टेक्नॉन, म्हणजे देवाची मुलं. आमेन. हालेलुया. आपण वाचूया 1 पेत्र याचा 1 अध्याय आणि 23 वचन. पहिले पेत्र 1 अध्याय आणि 23 वचन. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेला. आमेन. हालेलुया. तुमचा पुनर्जन्म झालेला आहे. यू आर बॉर्न अगेन. यू आर बॉर्न अगेन. तुमचा जन्म झालेला आहे. कसा? पुन्हा एकदा. तुम्ही नव्याने जन्मलेले आहात. हालेलुया. असं नाहीये की एखादा मृतदेह आहे, तो मेलेला आहे आणि त्या मृतदेहाला आपण चांगले कपडे घातले, चांगलं त्याला परफ्यूम लावलं, आंघोळ घातली, सगळं चांगलं केलं आणि मग त्याला घरामध्ये परत फिरून आणून घरात बसवलं का? नाही. तो घरात आणून जरी ठेवलं तरी काय होणार आहे? त्या आंघोळीचा किंवा त्या परफ्यूमचा वास राहणार आहे? नाही, त्याचा घाण वास येणार आहे. देवाने असं नाही केलंय आपल्याशी. देवाने डायरेक्ट नवीन बनवलंय. न्यू स्पीसीज, न्यू एकदम नवीन उत्पत्ती. हालेलुया. नवीन बनवलंय. म्हणजे आपल्या संगती काय झालंय? माझ्या संगती काय झालंय? तुमच्या संगती काय झालंय? मी ख्रिस्तामध्ये, ख्रिस्त जसा क्रूसावर गेला तशी मी क्रूसावर गेले. जसं मी ख्रिस्त मेला तसं मी मेले माझ्या जुन्या स्वभावामध्ये. जसा ख्रिस्त पुनरुत्थित झाला तशी मी पुनरुत्थित झाले. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही आणि मी, आपण नवीन आहोत. आपण पूर्ण नवीन आहोत. आपण जुने नाहीत. देवाने ॲडजस्टमेंट करून आपल्याला क्षमा करून नाही केलं, चला आता पुढं ढकला. नाही, आपण नवीन आहोत. वी आर क्रिएटेड न्यू. आमेन. हालेलुया. हालेलुया. येस. 1 पेत्र 1:3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. आमेन. येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानातून, काय? येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपला जन्म कसा झालाय? पुनरुत्थानाच्या द्वारे झालाय. कोणाच्या पुनरुत्थानाद्वारे झालाय? येशूच्या. आमेन. त्याच्यासाठी पुनरुत्थान जे आहे ना ख्रिस्ताचं, ते महत्वाचं आहे. आमेन. पुढे वाच. जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे. 3 वाचलं पूर्ण? हो. ओके. आणि योहान 3:16 वाच परत. देवाने जगावर एवढं प्रेम केलं ते. देवाने जगावर एवढी प्रीती केली की
त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा, तर आपला नाश होऊ नये, तर आपल्याला सार्वकालिक जीवन हे प्राप्त व्हावं. आमेन. पुनरुत्थानाच्या द्वारे आपला जन्म झालेला आहे. पुनरुत्थानाच्या द्वारे आपण देवाचे प्रिय बनलो आहोत. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इफिस 2:10 काढा. हा, 2:10. आपण सत्कृत्य करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. हस्तकृती. आपण कोण आहोत? त्याची हस्तकृती. त्याच्या हाताने त्याने आम्हाला बनवलंय. आमेन. हालेलुया. आदामाकडे जेव्हा आपण जातो, आदामाला पण देवाने बनवलं होतं बिफोर फॉल, म्हणजे पडण्या अगोदर, म्हणजे पाप त्याच्याकडनं घडण्या अगोदर, पाप करण्या अगोदर तो कसा होता? निष्पाप होता. परंतु ते जोए जीवन जे आहे त्याच्यामध्ये होतं का? नव्हतं. ते जोए जीवन जे आपल्यामध्ये आहे. का बरं नव्हतं? कारण त्याने तोपर्यंत त्या जीवनाच्या झाडातून खाल्लेलं नव्हतं. हालेलुया. आणि जीवनाचं झाड नवीन करारामध्ये कोण आहे? प्रभू येशू आहे. हालेलुया. त्याच्याद्वारे आपण कुठे आलेले आहोत? जीवनामध्ये आलेले आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येस. तर हे झालं टेक्नॉन. तर सेकंड नेपियोस. पुन्हा एकदा जस्ट एक रिमाइंडर म्हणून 5 मिनिटांमध्ये संपवते. 2 कोरिंथ 5:17. पटपट पाहूया आपण. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. आपण जे कोणी ख्रिस्तामध्ये आहे ते कोण आहेत? नवीन उत्पत्ती आहेत. हालेलुया. पुढे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आमेन. जुने ते सर्व होऊन गेलेलं आहे, आता नवीन झालेलं आहे. आमेन. पुढे. येस. हालेलुया. हां, 18 नाही, बस ठीक आहे. आता आपण काढूया 2 पेत्र याचा 1 अध्याय आणि 3 आणि 4 वचन. 2 पेत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की. पुन्हा एकदा 3 पासून पुन्हा वाच. कंटिन्यू, हळूहळू. ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. तुम्हाला गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. पुढे. त्याच्या ओळखीच्या द्वारे. त्याच्या ओळखीच्या द्वारे. कोणाच्या ओळखीच्या द्वारे? ॲक्च्युली मी इंग्लिश बायबलचं वाचन करते आणि मला मराठी रेचलचं ट्रान्सलेशन थोडंसं वेगळं असल्यामुळं तर ओळखीच्या द्वारे. बंद झालं ते रेचल. फॅन ऑन करा तेवढं. ओळखीच्या द्वारे, प्रभूच्या ओळखीच्या द्वारे. कशाच्या द्वारे? नोईंग गॉड. आपल्याला प्रभूनं, आपण किती प्रभूला ओळखलंय? आपण किती प्रभूला ओळखलंय हा प्रश्न आहे प्रियानो. आपल्याला प्रभूला ओळखणं हे महत्वाचं आहे. मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही किती प्रभूला ओळखलंय? तुम्ही काय प्रभूला ओळखलंय? तो किती चांगला आहे, तो किती प्रेमळ आहे. मी रोज आणि नेहमी म्हणत असते, माझ्या बोलण्यामध्ये हे कायम असतं की प्रभूला आपण रोज थोडंसं ओळखूया. आज थोडंसं जास्त, उद्या त्याच्यापेक्षा अधिक जास्त. आमेन. हालेलुया. आणि प्रभूला ओळखण्याच्या द्वारे काय होणार आहे माहिती आहे का? आपल्या जीवनामध्ये वाढ होणार आहे. आपण त्या मॅच्युरिटीला जाणार आहोत. आपण फक्त त्याच लेवलला राहणार नाही, लेकराच्या. तर आपल्याला वाढ आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आमेन. हालेलुया. येस. तर इफिस 2:19.
तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाही, हा, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. आमेन, हालेलुया. तुम्ही आता परके उपरे नाही, तर तुम्ही कोण आहात? देवाच्या घराचे नागरिक. यू आर फॅमिली, यू आर फॅमिली ऑफ गॉड. हालेलुया. प्रभूच्या घरामधले तुम्ही आहात, बाहेरचे नाहीये तुम्ही. आमेन. म्हणजे हे मेंबरशिप आपल्याला मिळाली आहे. हालेलुया. फक्त फरक एवढा आहे की अजून आम्ही लहान आहोत, आपण छोटेसे बालक आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचूयात 1 कोरिंथी 3:1. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. देहिकांबरोबर जसे मला बोलावे तसे मला तुमच्याशी बोलावे लागले. वाच पुन्हा ऐका. जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही. हा, जसं आध्यात्मिक लोकांबरोबर मी बोलावं तसं मला तुझ्याशी बोलता आलेलं नाही. का? तर जसे दहिकांबरोबर, हा, तर जसे देहिकांबरोबर बोलावे, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर बोलावे तसे मला बोलावे लागेल. तसे मला बोलावे लागेल. का? मी तुम्हाला दूध पाजले, हा, जड अन्न दिले नाही. जड अन्न दिले नाही. आतापर्यंत दूध पाजले, जड अन्न दिलं नाही. हा, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती. त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती, आणि अजूनही नाही. इवन अजूनही नाही. हे वचन 2 आठवड्यापासून काय 3 आठवड्यापासून चालू आहे. पास्टरांनी सुद्धा रिपीट केलं ते. अजूनही आमच्यामध्ये ह्याच गोष्टी आहेत. अजूनही आम्ही परिपक्व नाही. मग काय आमच्यामध्ये? 1 कोरिंथ 3:3, वी आर स्टिल कार्नल. आपण अजूनही आपल्यामध्ये दैहिक भावना आहेत. आपल्यामध्ये राग आहे, आपल्यामध्ये मत्सर आहे, आपल्यामध्ये हेवा आहे, आपल्यामध्ये कलह आहे. मग ह्या गोष्टी जर आपल्यामध्ये आहेत, मग त्या कोणत्या माणसात असू शकतात? मग आमच्यात कसं काय? मग माणसांमध्ये असतातच ना. आपण काय म्हणतो? माणूसच आहे, चुकतो माणूस, चुकायलाच जन्माला आलोय, आपण असंच म्हणतो ना. परंतु पाऊल म्हणतो की याच्यापेक्षा वेगळं पण आहे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये तुम्ही ख्रिस्ताच्या घरामध्ये जन्मलेले आहात. तुम्ही ख्रिस्ताचं कुटुंब आहात. तुम्ही त्याचं लेकरू आहात. मग मागे पण मी उदाहरण दिलं होतं. बकरीचं लेकरू बकरीच, हा, बकरीचं लेकरू बकरीच, मनुष्याचं लेकरू मनुष्यच. मग देवाचं लेकरू कोण? आमेन, हालेलुया, आमेन. आपण देवाचे लेकरं आहोत. मग तोच देवाचा स्वभाव आपल्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये आपण कधी वाढणार आहे? जेव्हा आपण प्रभूला ओळखणार आहे. तर त्याला ओळखणं आपल्याला हे खूप महत्वाचं आहे. आमेन, हालेलुया. शाखातारा वाटे रिठाला मनहांती असेरी अंधा. यस, एप्रिल 5:13. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो. दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो. कारण तो बालक आहे. कारण तो बालक आहे. मागच्या आठवडी मी कंप्लीट म्हणजे पूर्ण तो दिवस मी फक्त रायचियसनेस बद्दल शिकवलंय. नीतिमत्वता काय आहे त्याबद्दल शिकवलंय. नीतिमत्वता काय आहे मला सांगा बरं. आता मला कोणीतरी सांगा प्लीज. आता समजा रेचल आहे, हा, रेचल आहे किंवा हा दादा आहे, हा, त्यांनी खूप मोठा अपराध केलाय. त्यांनी अपराध केला, त्यांनी मर्डर केला, त्यांनी चूक केली. मग तो त्या याच्यासमोर कोर्टामध्ये तो निर्दोष आहे का? हा, निर्दोष आहे का? नाही, दोषी आहे. का? कारण त्यांनी केलंय. ठीक आहे. मग त्याला कशाची गरज आहे? क्षमेची. त्याला क्षमेची गरज आहे. हा, आणि हे बाळ छोटं सात्विक,
या बाळाने काहीच केलं नाही, हे बाळ आहे पण अजून त्याने काही केलं नाही, त्याला शिक्षा दिली जाईल का? नाही. का? कारण त्याने काही केलंच नाहीये. का नाही केलं? कारण तो नवीन आहे. हालेलुया. आपण ख्रिस्तामध्ये नवीन केले गेलेले आहोत. पुन्हा ते सांगते मी, आपण नवीन केले गेले आहोत. जुनं सगळं होऊन गेलेलं आहे. तुमचा जुना स्वभाव क्रूसावर. हालेलुया. तुम्ही पुनरुत्थित आहात. मग ते अपराधाची जे तुमच्यावरती जे क्लेम्स आहेत का, ते नाही आहेत आता तुमच्यावर. आता देवाच्या समोर तुम्ही कसे आहात? निर्दोष आहात. देव हे म्हणतोय की तुम्ही चुकलेलेच नाहीये, कारण तुम्ही नवीन केलेले आहेत. आमेन. हालेलुया. मग हे आहे जस्टिफिकेशन, हे आहे नीतिमत्वता, जी आम्हाला फक्त प्रभू येशूच्या द्वारे मिळालेली आहे, जी आम्हाला फक्त प्रभू येशूच्या द्वारे मिळालेली आहे. आणि हे शिक्षण जर आपल्याला घेता येतंय आणि त्याच्यामध्ये आपण परिपक्व जर बनतोय, तर मग जड अन्न घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. आमेन. कळलं? जस्टिफिकेशन थोडक्यात मी सांगितलं. आमेन. हालेलुया. वाचूयात आपण 2 कोरिंथ 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. ज्याला पाप ठाऊक नव्हते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. मग आमच्या वतीने पाप कोण झालाय? प्रभू झालाय. आणि त्याने त्याची धार्मिकता त्यांनी काय दिली? तुम्हाला आणि मला दिली. त्याची नीतिमत्वता त्यांनी तुम्हाला आणि मला दिली आहे. आमेन. हालेलुया. येस. 5:21 वाचलं? ओके. आणि जेव्हा तुम्ही याच गोष्टीकडे पाहता ना कंटिन्युअसली, माझ्या प्रभूने मला धार्मिक बनवलंय, मी नीतिमान आहे, रोज तुम्ही डिक्लेअर केलंय मी नीतिमान आहे, मी नीतिमान आहे, मी नीतिमान आहे. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही तसे बनत जा. तुम्ही तसे बनत जाता, तुमच्यामध्ये बदल घडतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर हे होतं नेपियोस. टेकनॉन आपण पाहिलं आणि नेपियोस आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत तिसरं, पेडिओन. पेडिओन वाचूयात आपण योहान याचा 21वा अध्याय आणि 5वं वचन. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खायला आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, नाही. आता हे कधीच आहे माहिती आहे का तुम्हाला? येशूच्या पुनरुत्थानानंतरच आहे. आता त्यांनी काय काय पाहिलं बरं? येशूचा मृत्यू पाहिला. कोणी? शिष्यांनी मृत्यू पाहिला, पुनरुत्थान पाहिलं, त्याला स्पर्श केला, त्याला हात लावला, त्याच्या जखमेमध्ये बोट घातलं. आणि परत कुठे गेलेत ते? कुठे गेलेत ते? फिशिंग करायला. आणि म्हणूनसाठी येशू त्यांना काय म्हणतोय? मुलांनो. म्हणजे अजून तुम्ही मुलंच आहात. हालेलुया. हे आहेत पेडिओन. हे जे स्टेप्स आहेत ना, टेकनॉन, नेपियोस, पेडिओन, हे जे स्टेप्स आहेत, आपल्याला या प्रत्येक स्टेपमधून पार व्हायचं आहे, आपल्याला जायचं आहे. तर आता आपल्याला मॅच्युरिटीकडे जायचं आहे. तर ते आहे मॅच्युरिटी, म्हणजे हुयोस. काय? हुयोस. म्हणूयात आपण हुयोस. हुयोस म्हणजे मॅच्युअर सन, परिपक्व मुलगा. तो फक्त प्रभू येशू होता. हालेलुया. आणि त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं बनावं. आमेन. हालेलुया. आपण पाहूया हुयोसचा अर्थ काय होतं ते. हुयोथेसिया. हुयोथेसिया. हुयो म्हणजे सन, म्हणजे मुलगा. आणि थेसिया म्हणजे टू प्लेस, म्हणजे टू पुट, त्याला त्या स्थानावर ठेवणे. म्हणजे त्या पुत्राला त्या स्थानावर ठेवणे मॅच्युरिटीच्या. ठीक आहे.
रोमन साम्राज्यामध्ये, इवन ज्यूइश साम्राज्यामध्ये अशी पहिल्यापासून असं गोष्टी घडत होत्या की जेव्हा लेकरू मॅच्युअर होईल 30 वर्षाचा किंवा त्यांच्या मॅच्युरिटीचे दिवस मे बी 25-30 मे बी असतील, तर जेव्हा तो मॅच्युरिटीला येईल तेव्हा त्याला काय दिलं जायचा? अधिकार दिला जायचा. काय दिला जायचा? अधिकार. हालेलुया, हालेलुया. त्याला अधिकार दिला जायचा. त्याला बापाचा सगळा अधिकार दिला जायचा, संपत्तीवर अधिकार दिला जायचा. जबाबदारी त्याच्या हातामध्ये दिली जात होती. बापाचं सगळं इनहेरिटन्स वारसा त्याला दिला जायचा. ठीक आहे, त्या पुत्राला जो मॅच्युअर सन आहे त्याला. आपण वाचूया गलती 4:1. आता मी म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही. 1 मिनिट. वारस आहे. कोण आहे? वारस आहे, पण बाळ आहे. तो सर्वांचा धनी असूनही पुढं त्याच्यामध्ये व त्याच्या गुलामामध्ये काही भेद नसतो. त्याच्यामध्ये व त्याच्या गुलामामध्ये काही भेद नाही. म्हणजे त्या मुलाला आता मोठं होणंच आहे. तो जर मोठा झाला नाही, परिपक्व झाला नाही, तर त्याचं सगळं असूनही तो त्याचा वापर करू शकत नाही. आणि लेकरू जे असतं ते काय करतं? पहिली गोष्ट नेपियोस असतं, ते बोलू शकत नाही. म्हणजे अधिकार घेणं तर लांबच, घोषणा करणं तर लांबच, हे की नाही? हा, ते बोलू शकत नाही. मग जोपर्यंत तुम्ही बालक आहात तर तुम्ही बालक आहात. तुमचं पित्याचं घर तुमचं घर आहे, त्या घराचे तुम्ही भाग आहात, परंतु अधिकार नाही मिळालेले अजून. मग म्हणजे त्या अधिकार मिळवण्यासाठी आम्हाला त्या मॅच्युरिटीला जाणं गरजेचं आहे. मग त्या मॅच्युरिटीला जाणार कसे? तो प्रश्न आहे. हालेलुया. कसे जाणार? त्या अगोदर आपण पाहूया एफिस 1:5. त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता. येशू ख्रिस्ताच्या द्वारे. पुढे स्वतःचे दत्तक होण्याकरिता. स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. प्रेमाने पूर्वीच नेमले होते. आमेन, हालेलुया. म्हणजे आपलं वी आर फोर ऑर्डेन्ड, म्हणजे अगोदरच आगाऊ देवाने आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या बनवलेलं आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही स्वर्गात जाण्यासाठी नेमलेले नाहीत. नाही, तुम्ही स्वर्गात जाणार त्यात काही डाऊट नाही, परंतु या जगात खूप काम करायचंय आपल्याला. या जगामध्ये आपल्याला तो अधिकार चालवायचा आहे, त्या वापर करायचा आहे त्या अधिकाराचा. आमेन. या जगाला, या सृष्टीला, या सर्व प्रकारच्या बंधनातून सोडवायचं आहे. आणि हे कोण करणार आहे? देवाचे मॅच्युअर सन, देवाचे परिपक्व झालेले मुलं हे करू शकतात. आमेन. आणि त्या मॅच्युरिटीसाठी, त्या मॅच्युरिटीकडे मला जाण्यासाठी काय करावं लागणार आहे? काय करावं लागणार आहे? वाचूयात आपण रोम 8. रोम 8:14. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. आता हे आहे मॅच्युअर सन, परिपक्व मुलाचा परिपक्व मुलगा जो पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतो. वाचूयात पुन्हा एकदा. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आहेत. तितके देवाचे पुत्र आहेत. तर मग प्रश्न हा पडतो, काय मला देवाचा आत्मा चालवतो का? आमेन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तेच देवाचे पुत्र आहेत.
आणि तेही परिपक्व पुत्र आहेत. आमेन. हालेलुया. वाचूयात आपण रोम 8:1. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीत. हां, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना काय आहे? दंडाज्ञा नाही. हालेलुया. देयर इज नो कंडमनेशन दोज हू आर इन क्राइस्ट. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, नवीन करारामध्ये फक्त आपण ब्लेस्ड आहोत ख्रिस्त येशूच्या द्वारे. हालेलुया. हालेलुया. येस. हालेलुया. येस. TPT मध्ये इतकं सुंदर म्हटलेलं आहे की आता प्रकरण मिटलं. हालेलुया. आता प्रकरण मिटलेलं आहे, संपलंय. खटला चालवायचा आहे जो तुमच्यावरती, तो आता मिटलाय. निकाल कोणाच्या बाजूने लागलाय? आमच्या बाजूने लागलाय. कारण आमच्या बाजूने लढणारा कोण होता? प्रभू येशू. आमेन. आता कोणताही खटला नाही. आता कोणतीही अपराधाची भावना, अपराधाची गिल्टपणाची तुमच्यामध्ये कोणतीही भावना आता नाही. आमेन. हालेलुया. दुसरं वचन. कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण याच्या नियमापासून मुक्त केले. आमेन. कारण येशूच्या अभिषेकातून वाहणाऱ्या जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने आपल्याला पाप आणि मृत्यूच्या नियमातून मुक्त केलेले आहे. आमेन. हालेलुया. तिसरं वचन. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साध्य करिता. एक मिनिट. कारण देवाने ते साध्य केले जे नियमशास्त्र करू शकत नव्हते. नियमशास्त्र जे करू शकत नव्हते, आता ते देवाने साध्य केले. कोणाच्या द्वारे? प्रभू येशूच्या द्वारे. नवीन कराराचे सर्व आशीर्वाद मला तुम्हाला पुन्हा सांगू द्या, फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आहेत. आमेन. हालेलुया. जे नियमशास्त्र तुम्हाला ब्लेस करू शकत नव्हतं, ते आता येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण ब्लेस्ड आहोत. आमेन. हालेलुया. तरीही देवाने आपला पुत्र मानवी रूपात पाठवला, जेणेकरून तो मानवी दुर्बलतेशी एकरूप होऊ शकेल. हालेलुया. मानवाचा वेश धारण करून देवाच्या पुत्राने आपले शरीर पापासाठी अर्पण केले, जेणेकरून देव पापाचा दोष आणि सामर्थ्य एकदाच आणि कायमचे दूर करू शकेल. आमेन. हालेलुया. तर मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, हालेलुया, जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात ना, ते देवपुत्र आहेत. ते मॅच्युअर सन आहेत. हालेलुया. आपल्याला असं बनायचं आहे. देवाचा आत्मा सांगतोय ना मला, तू हे कर, ते आपण लगेच इन्स्टंट ते केलं पाहिजे. मग देवाचा आत्मा सांगतो प्रार्थना कर, मग आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला जे नको आहे करायला, आपण तेच आपल्या जीवनामध्ये करत राहतो. आपण कोणाला खिन्न करतो प्रियानो? पवित्र आत्म्याला. पवित्र आत्म्याला आपण कधीही खिन्न करू नये, कधीच खिन्न करू नये. आणि तो एवढा सेन्सिटिव्ह आहे, तो कधीच तुमच्यावर जबरदस्ती करत नाही. ए उठ कर नाही करत तो. तसा तो नाही आहे पवित्र आत्मा. तो खूप सेन्सिटिव्ह आहे. तो एकदा सांगतो, तो हळूवार अजून दुसऱ्यांदा सांगेल, तिसऱ्यांदा सांगेल आणि मग तो शांत बसेल. तो म्हणाल की तू कर मग काय करायचं ते. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्म्याशी तुम्ही काय करा, स्वतःला असं कनेक्टेड करा. हालेलुया. की तुम्ही काय घालावं, तुम्ही काय नेसावं, तुम्ही कसे दिसावं, तुम्ही काय कोणत्या मार्गाने जावं, तुम्ही कशा मार्गाने चालावं, तुम्ही घरात काय स्वयंपाक करावा, याचं मार्गदर्शन देखील तो तुम्हाला देईल. आणि जर तुम्ही हे कराल ना प्रियानो, तर तुम्ही तुमच्या घरात आशीर्वादित आहात, तुमच्या बाहेर आशीर्वादित आहात, तुमच्या कामावर तुम्ही आशीर्वादित आहात. आमेन. हालेलुया. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन हे बेस्ट आणि बेस्ट मार्गदर्शन आहे. हालेलुया. आणि जेव्हा आपण ते दुखवतो, त्याला पवित्र आत्म्याला दुखवतो आणि नको त्या गोष्टी करतो, तो खिन्न होतो.
त्याला दुखू नका कृपा करून. तो असा नाही आहे की तो आकाशवाणी झाली, प्रगट झाला नाही का, आता मोठं वादळ आलं आणि त्याच्यातून म्हटलं उठ आणि बायबल वाच, आणि मग बायबल घेतो आपण हातात वाचायला. हां, असं होणार आहे का? नाही होणार असं. तो कसा आहे? सेन्सिटिव्ह आहे. तो हळूवारपणे तुमच्याशी बोलेल, हळूवारपणे तुम्हाला सांगेल की तू असं कर. आणि जेव्हा तुम्ही सेन्सिटिव्ह असाल ना त्याच्याशी, तर तुम्ही सगळा बाजूचा आवाज शांत कराल आणि म्हणाल हा प्रभू बोल, मी तुझा दास ऐकत आहे. आमेन, हालेलुया. ते आहेत मॅच्युअर सन्स, जे पवित्र आत्म्याने च्या प्रेरणेने चालतात, त्याला दुखवत नाही. आमेन, हालेलुया. रोम 8 मध्ये ना ॲडॉप्शनबद्दल म्हटलेलं आहे, दत्तकपणाबद्दल. देवबापाने गलती नाही, मला असं वाटतं नाही 8:23 का? हां 8:23 वाचा बरं. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. नाही, दत्तक, हां पुन्हा वाच. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे, ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई कणत आहोत. येस, आमेन. आता हे पुढचं आहे ते मॅनिफेस्टेशन ऑफ सन्समध्ये मी ते घेणार आहे. आता माझं लक्ष तुम्हाला फक्त मॅच्युरिटी, त्या पुत्राच्या परिपक्वतेकडे लावायचं आहे, ठीक आहे, आणि मग आपण त्या मॅनिफेस्टेशन्स ऑफ सन्सकडे जाणार आहोत. आमेन. तर माझं लक्ष मला तुमचं लक्ष लूक याच्या 15व्या अध्यायामध्ये लावायचं आहे. पुन्हा एकदा आपण येऊया त्या मोठ्या मुलाकडे. लूक 15:25. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. पुढे. तेव्हा तो रागावला व आत जाईना. बस, तो रागावला. हे जे चिन्ह आहेत ना, हे ऑर्फन स्पिरिटचे चिन्ह आहेत. ऑर्फन म्हणजे उपरा, अनाथ मुलाचे चिन्ह आहेत. तर तुम्ही अनाथ नाही आहे, मला तुम्हाला पुन्हा सांगायचं आहे. मोठ्या भावाला लहान्या भावानी एवढे चुका केल्या, एवढे अपराध केले, एवढं त्याच्यावरती प्रेम तरी तुम्ही करताय, आणि मी एवढे कष्ट करतोय, इथं चाकरी करतोय, गुलामासारखा राबतोय, तरी मला काही मिळत नाहीये. देवाचं, त्या बापाचे काय उत्तर होतं त्याला? म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिनींबरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस. आमेन. येस, तू माझ्याबरोबर नेहमी आहेस. ते हे जे काही आहे ते सगळं तुझं आहे. तुला जेव्हा हवं होतं तेव्हा तू ते घ्यायचं होतं, आपल्या अधिकाराचा वापर करायचा होता, आपल्या मुखाने तू बोलायचं होतं, तू हाताने ते वासरू उचलायचं होतं, आणि तुला जे करायचं तू करायचं होतं, परंतु ते केलं नाही. परंतु काय करत राहिला? सेवा चाकरी करत राहिला. म्हणजे याचा अर्थ हा नाही की सेवा चाकरी करू नका, काम करायचंय देवाच्या राज्यात आपल्याला, परंतु आपल्याला अधिकार वापरायचा आहे. हालेलुया. आणि जोपर्यंत आपण लहान लेकरू असतो ना प्रियानो, तोपर्यंत आपण अधिकार वापरू शकत नाही, कारण अधिकार वापरण्याचा अधिकारच सुद्धा तो मोठ्या मुलालाच दिलेला आहे. हालेलुया. त्याच्यासाठी आपल्याला मोठं व्हायचंय. आमेन. अनाथ नाहीत आपण देवबापाच्या फॅमिलीमध्ये, त्याच्या फॅमिलीचा एक भाग आहोत. आमेन. हालेलुया. आणि हे जे वाक्य आहेत ना, मी एवढं केलं, मला तेवढं केलं, आणि मला काय मिळालं?
हे शब्द जे आहेत ना ते एका अनाथ मुलाचे आहेत. तर तुम्ही अनाथ नाही आहे. जेवढं काही बापाचं आहे ना ते तुमचं आहे. हालेलुया. आणि आपला मोठा भाऊ आहे ना कोण? प्रभू येशू. हालेलुया. त्याने सर्व केलंय. हालेलुया. हालेलुया. यस, त्याने सर्व केलंय. आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्या पाऊलावर पाऊल टाकून चालायचं आहे. त्याने काय केलं जगात असताना? अधिकार घेतला. हां, कोणाला धमकवलं? हां, सैतानाला धमकवलं, अजून आजाराला धमकवलं, अजून मृत्यूला धडकवलं, अजून वादळाला धमकावलं. तुम्हालाही मलाही तोच अधिकार प्रभूने दिलाय. येशू या जगामध्ये चालत होता, तो आपल्याला दाखवत होता की पुत्राने कसं चाललं पाहिजे. त्या अधिकाराने चाललं पाहिजे. अधिकाराचा वापर आपल्या मुखाने केला पाहिजे. म्हटलं पाहिजे की हे पावसा तू थांब येशूच्या नावात. हालेलुया. आंटी मला आता सांगत होत्या, म्हणे घरामध्ये एकटी असते मी, रात्री मध्यरात्री उठून मला बाहेर जाऊन दरवाजा उघडायची माझ्यात कॅपॅसिटीने. म्हणून मी प्रभूला म्हटलं, मी प्रार्थना केली, हे पावसा शांत हो, आणि तो शांत झाला. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही जर म्हणाल वादळाला शांत हो तर तो शांत होईल. आमेन. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? परिपक्व बनावं लागेल. परिपक्व बनावं लागेल. कारण आपण गलती 4:1 मध्ये काय वाचलं? वारिस जोपर्यंत लहान आहे, लहान बालक आहे, तोपर्यंत तो गुलामासारखाच आहे. जोपर्यंत तो मोठा होत नाही तोपर्यंत तो अधिकार वापरू शकत नाही. आमेन. हालेलुया. तर आपल्याला अनाथपणाचा आत्मा मिळालेला नाही, आपल्याला दत्तकपणाचा मिळालेला आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. अनाथपणाचा आत्मा जो आहे तो आम्हाला एकटेपणामध्ये ढकलतो. एकट्यापणामध्ये ढकलतो. अरे तुझं कोणीच नाही, तू एकटा आहेस. ते बघ, आज बघ, आहे का तुझ्या संगती कोणी? आहे का तुझं कोणी? त्या आत्म्याला तुम्ही म्हटलं पाहिजे की अरे निघ येशूच्या नावात, माझा सर्वांचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू माझा बाप आहे. मग मी अनाथ कशी असू शकणार आहे? त्या दुष्टाच्या अशा दुष्ट विचारांना आपण त्या ठिकाणी असं बोललं पाहिजे प्रियांनो. परंतु आपण काय होतो? आपण बळी जातो. कशाच्या? त्या विचारांच्या, त्या दुष्टाच्या बळी जातो. तो म्हणतो की तू एकटा आहेस, बघ तू अनाथ आहेस, बघ तुझ्याकडे कोणी नाही आहे, बघ तुझं अश्रू पुसायला कोणी नाही, बघ तुझ्यासाठी काही करायला कोणी नाही. माझ्या प्रियानो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे म्हटलं पाहिजे की माझ्यासाठी माझा प्रभू सर्वस्व आहे. तुमचा सगळा आनंद जो आहे ना तो सगळा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण होणार आहे. आणि तुम्ही इतर कुठेही तो शोधत असलात ना, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला तो कधीच नाही मिळणार. अपार्ट फ्रॉम क्राइस्ट, ख्रिस्ता विना तुम्हाला तो आनंद, ते समाधान, ते सुख, ते तुम्हाला कुठंच नाही मिळणार. ख्रिस्तामध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्याला अनाथपणाचा आत्मा मिळालेला नाही प्रियानो, तर आपल्याला दत्तकपणाचा. ॲक्च्युली दत्तकपण सुद्धा आहे ना तो समाधानकारक नाही आहे ते शब्द आहे ना. ॲडॉप्शन, आपण त्या घरामध्ये जन्मलेले आहेत आपण, म्हणजे त्याचं रक्त आहे आपल्यामध्ये वाहते. आपल्याला थोडीच आपण अनाथ होतो आणि मग घरात घेतलंय, तसं सुद्धा नाही आहे. माहिती आहे का? तो शब्द सुद्धा ॲप्रोप्रिएट वाटत नाही ॲक्च्युली म्हणजे दत्तकपणाचा. तर देवाचा प्लॅन काय होता? देवाचा प्लॅन काय होता मनुष्याला बनवण्याच्या मागे? तो हा होता की पृथ्वीवरती परिपक्व मुलांनी तयार व्हावं. हा देवाचा प्लॅन आहे. मेजर प्लॅन आहे, महत्त्वाचा प्लॅन आहे. म्हणून प्रभू येशूने पित्याने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. तो या जगामध्ये चालला, आपल्याला दाखवून दिलं की आपण कसं चाललं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, आपण कशी आज्ञा दिली पाहिजे. आणि आता दुसरा पॉईंट जो आहे तो आहे
presentation of mature sons. Amen. Hallelujah. Yes. हा 19 वचन वाच. 8:19 रोम. हां 1 मिनिट. 18 पासून आज. रोम 8:18. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे एक मिनिट. हां 16 पासूनच. सॉरी. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले आहोत तर वारिसही आहोत. बस. कोणचा आत्मा? पवित्र आत्मा. हातून कन्फर्मेशन देतो आपल्याला की तुम्ही कोण आहात? देवाचे परिपक्व मुलं आहात. हालेलुया. पुढे. आणि जर मुले आहात, आणि मुले जर आहात तर वारसही आहात. तर वारस आहात. हालेलुया. आता वारस जर म्हटलं, जर तुम्हाला कोणी म्हटलं रेचल तू अंबानीची एकुलती एक वारस आहेस, रेचल काय करेल? शी विल बी समवेअर. कुठेतरी हरवलेली असेल का? तर यस, मी अंबानीची वारस, म्हणजे एवढं मोठं त्याचं जे साम्राज्य आहे ते माझं आहे. आणि जर तुम्हाला मी म्हटलं तुम्ही कोण आहात? ख्रिस्ताचे स्वर्गाच्या राज्याचे तुम्ही वारस आहात. तुमच्यावरती आनंद नाही, कुठं समाधान नाही, काय? हां वारस आहे ना, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड, आम्ही वारस आहेत. कारण ते अजून समजलेलंच नाही की वारस नेमके आम्ही आहोत, तर काय करायचं आहे आम्हाला अजून नेमकं? हां तुम्ही वारस आहात. आमेन. हालेलुया. जे काही प्रभू येशूचं आहे ते तुमचं आहे. हालेलुया. आपण घोषणा करतोय. कशामुळे करतोय घोषणा? ते अधिकार दिलाय प्रभूने आपल्याला. आपल्याला वारस दिलाय. आपण वारिसदार आहेत. आपल्या मुखामध्ये देवाने सामर्थ्य टाकलंय आणि म्हणून त्याचा वापर आपण करतोय आपल्या स्वतःसाठी, आपल्या मंडळीसाठी. आमेन. हालेलुया. पुढे. म्हणजे देवाचे वारस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस माय असे गुडनेस. आहोत. ख्रिस्ताबरोबर कुठं बसवलंय? माय गुडनेस. किती ग्रेट आणि किती अमेझिंग गोष्ट आहे ही. हां ख्रिस्ताबरोबर. हां Ephesians 1:3 वाच बरं. हां. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद, स्वर्गातील सर्वामध्ये काय येत नाही मला तेवढं सांगा फक्त. हां काय येत नाही सर्वामध्ये? असं कोणता शब्द असेल की तो सर्वमध्ये येत नसेल? बघा एखादा असेल. सर्व. इट कव्हर्स एव्हरीथिंग. सर्व काही कव्हर करतोय तो. हां ख्रिस्तामध्ये. पुन्हा वाचते. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. हां त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वादात काय पुढे? आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. इन क्राइस्ट यू आर ब्लेसेड विथ ईच अँड एव्हरी ब्लेसिंग इन हेवनली प्लेसेस. हालेलुया. पुन्हा त्या वचनावर येऊया. रोम 16:17 काय होतं ते? आणि जर मुले आहोत तर वारसही आहोत. म्हणजे देवाचे वारस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा. त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच. येस. हालेलुया. गौरव तुमच्यासाठी आहे. हालेलुया. ख्रिस्त कोण आहे? मंडळीचा मस्तक आहे. ख्रिस्त मस्तक आहे. त्याने मृत्यूवर विजय मिळवलाय. मग अजून शरीर बाकी आहे. शरीराला अजून त्याच्यावर विजय मिळवणं बाकी आहे. येशूने
मृतावर विजय मिळवलाय, मृत्यूवर विजय मिळवलाय, सर्व गोष्टीवर विजय मिळवलाय. लवकरच ही मंडळी देखील येशूच्या नावामध्ये त्या आपल्या मस्तकाप्रमाणे मृत्यूवर विजय मिळवणार आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. काय तुमचा विश्वास आहे का? येस, वी आर ब्लेसेड इन क्राइस्ट जीसस. पुढे वाचते. हां. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठतेने करत आहे. अतिशय उत्कंठेने कोण प्रतीक्षा करत आहे? सृष्टी. हे संपूर्ण जग, हे झाडं, समुद्र, हे काय म्हणू नये, या सृष्टीमध्ये काय नाहीये. संपूर्ण सृष्टी आज वाट पाहते. कशाची वाट पाहते? पुत्रांनी प्रगट होण्याची. म्हणजे अजून पुत्र प्रगट झालेले नाहीत. आता पुत्रांना प्रगट होण्याची गरज आहे. आणि पुत्र कधी प्रगट होणार आहेत? जेव्हा ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणार आहेत. पवित्र आत्म्याला ते खिन्न करणार नाहीत. पवित्र आत्मा सांगेल तसं ते करणार आहेत. तेव्हा कुठं जाऊन तुम्ही पुत्र म्हणून प्रगट व्हाल. आमेन. हालेलुया. पुढे वाच. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली. पुन्हा एकदा वाच 18वे वचन. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठतेने करत आहे. अत्यंत उत्कंठेने. उत्कंठा. आता समजा आपण एखाद्या यांच्यापैकी एखाद्या लेकराला आपण चॉकलेट दाखवला, दर तुला चॉकलेट, तो काय करेल? तो असा इथं उभं राहील, नाही का? असा म्हणजे इथे काय म्हणतात त्याला, ते आपल्या अंगठ्यावरती उभं राहून म्हणेल मला पटकन, मला हवंय, मला हवंय. म्हणजे ती उत्कंठा मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या उत्कंठेने ही सृष्टी वाट पाहतीये की पुत्र कधी, हालेलुया, पुत्र कधी आपला अधिकार हातात घेतील. ही सृष्टी कणती आहे. या सृष्टीवरती श्राप आला होता. कधी? जा जुन्या करारामध्ये आदामाच्या द्वारे. तेव्हापासून तर ती सृष्टी आजही कणत आहे आणि वाट पाहतीये की तुम्ही पुत्रांनी उठावं, मॅच्युअर व्हावं, आपला अधिकार घ्यावा आणि त्याचा वापर करावा. हालेलुया. पुढे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आप खुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते. तिला देवाच्या पुत्रांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी म्हणून. माझ्या प्रियानो, प्लीज लवकर मोठे व्हा. सोप्या भाषेमध्ये लवकर मोठे व्हा. हां. आणि कधी मोठे व्हाल? इब्री 3 काय वाचलं आपण? 3:15 आय थिंक. हां. शास्त्रात असे म्हटले आहे. एक मिनिट. 3 नाही, 5:13. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. तर त्याच्यासाठी नीतिमत्वतेच्या वचनाने परिपक्व व्हा. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चाला. त्याला खिन्न करू नका. हालेलुया. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ग्लोरी पाहाल. आमेन. त्याच्यानंतर तुम्ही काय पाहणार? ग्लोरी पाहाल, देवाचं वैभव पाहाल, देवाचा गौरव पाहाल. हालेलुया. आणि जेव्हा हे हुयोथेसिया जेव्हा होत होतं, जेव्हा ॲडॉप्शन होत होतं, जेव्हा मोठा पुत्र मॅच्युअर होत होता, तेव्हा मोठी सेरेमनी होत असायची. एक मोठं प्रेझेंटेशन होत असायचं. मोठा जमाव येत असायचा. सर्व लोकांच्या समोर त्या पुत्राला वरती आणण्यात येत असायचं आणि मग त्याला पुत्रत्वाचा झगा घालण्यात येत असायचा. हालेलुया. आणि त्याला गौरव देण्यात येत असायचं. अशा प्रकारे पुत्रत्वाचा अधिकार त्याच्या हातामध्ये दिला जात होता. तर हेच प्रेझेंटेशन आणि हेच मॅनिफेस्टेशन लवकर होणार आहे माझ्या प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. हालेलुया. आणि जेव्हा हे अधिकार तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्याल माझ्या प्रियानो, देव बाप तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने निश्चित भरणार आहे. देवाचं वचन सांगत आहे की तू तुझं मुख उघड म्हणजे मी ते भरीन.
आमेन. हालेलुया. बालक जो असतो तो बोलत नाही, तो मुका असतो, तो त्याला फक्त इशाऱ्याने गोष्टी कळतात. हे दे ते दे ते दे. परंतु जेव्हा तो मॅच्युअर बनतो तेव्हा तो आपल्या मुखाचा वापर करतो, तो अधिकाराने बोलतो, तो त्या गोष्टींना अधिकार देतो आणि तो त्या गोष्टींना आज्ञा देतो आणि गोष्टी ऐकतात. आमेन. ह्या गोष्टी घडतात. तर आपल्याला प्रभूमध्ये वाढायचंय. हालेलुया. हालेलुया. समजतंय का? हां, काही डाऊट? खूप सोपं आहे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणे ते खूप गरजेचं आहे. त्याला खिन्न करू नका पवित्र आत्म्याला. हालेलुया. हालेलुया. इब्री 2:10. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. हे आहे देवाचा प्लॅन. पुन्हा वाच, मोठ्याने वाच, हळूहळू वाच. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. येस. आमेन. हालेलुया. येस. हालेलुया. आपण नेत्र बंद करूयात आपले. शगाराबाते हेंदे. यावेळेस आपण काही डिक्लेरेशन्स करणार आहोत. हालेलुया. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.